नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य। तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत तुमच्या या शंखयात्रेत। आपल्या या शंखयात्रेत आज आपण दाखल होत आहोत निसर्गाच्या सानिध्यात नटलेल्या डहाणू तालुक्यातील आशागड येथील श्री संतोषी माता मंदिरात। ही माता श्री महालक्ष्मीचं रूप आणि गणेशाची कन्या मानली जाते। दुःख दारिद्र्य नष्ट करणारी ही माता येथे जागृत स्थानी निवासी असून तिच्या दर्शनासाठी भक्तगणांचा लोट इथे कायम असतो। चला तर मग घेऊया श्री संतोषी मातेचं दिव्य दर्शन आणि करूया आपला शंखनाद। पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल डहाणू तालुक्यात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत। त्यातलेच एक म्हणजे आशागड येथील संतोषी माता मंदिर। निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर दोन भागात आहे। एक नवीन भव्य मंदिर आणि त्याच्या मागे दगडांच्या कपारीत वसलेलं गुहेतील स्वयंभू स्थान। पौराणिक माहितीनुसार श्री संतोषी माता ही महालक्ष्मीचे रूप आणि गणपतीची कन्या आहे। तिच्या उपवासाने दुःख दारिद्र्य व क्लेश दूर होतात आणि आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाते अशी श्रद्धा आहे। 1960 साली श्री जेठ्या बाला करमोडा या ग्रामस्थांना पूजेच्या वेळी देवीने दृष्टांत दिला। 7 दिवस सतत स्वप्नात येऊन देवीने त्यांना सांगितले की मी आशागड गावातील कोकत्री डोंगरावर आहे, माझी प्रतिष्ठापना कर। यानंतर शारदीय नवरात्रातील अष्टमीला देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली। याच दिवसापासून ही जागृत देवी नवसाला पावते अशी ख्याती पसरली। 1975 साली प्रदर्शित झालेल्या जय संतोषी माता या चित्रपटानंतर देशभर संतोषी मातेच्या भक्तांची संख्या प्रचंड वाढली आणि या मंदिरातही भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात येऊ लागली। डहाणू चारोटी मार्गावर असलेल्या या मंदिराच्या मार्गावर प्रसाद व फुलांची अनेक दुकाने दिसतात। नव्या मंदिराचे उंच शिखर लांबूनच भाविकांचे लक्ष वेधून घेते। पायऱ्या चढून गेल्यावर येथे मोठे दीपमाळ, प्रशस्त आवार आणि समोरच आकर्षक प्रवेशद्वार दिसते। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सिंह व द्वारपाल उभे आहेत। गर्भगृहात शेंदूर चर्चित मूर्ती आहे, ज्यावर चांदीचा मुकुट आहे आणि मूर्तीच्या मागे मोठ्या दगडी शिळा ठेवल्या आहेत, ज्या कालिका माता आणि जीवदानी मातेचं स्वरूप आहे। मंदिराच्या डाव्या बाजूस हनुमान मंदिर आणि 2 शंकर मंदिर आहेत। उजवीकडे मोठा सभामंडप असून येथे भक्त उद्यापन करतात। प्रत्येक शुक्रवारी येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते। मंदिराच्या मागील बाजूस गुहेतील स्वयंभू स्थान आहे। लोखंडी गेटमध्ये वाकून आत प्रवेश करावा लागतो। दगडी कपारीत असलेला शेंदू चर्चित तांदळा हीच संतोषी मातेची स्वयंभू मूर्ती आहे। येथे भक्त चुनरी व नारळ ओढून नवस बोलतात। या देवीच्या दर्शनाने भक्त रिकाम्या हाताने परत जात नाहीत असा दृढ विश्वास आहे। देवीचा वार असलेल्या शुक्रवारी येथे मोठी गर्दी होते। नवरात्रोत्सवात तर मंदिराचा परिसर भक्तांनी गजबजून जातो। तर मंडळी, आजची आपली ही शंखयात्रा होती आशागड येथील जागृत श्री संतोषी माता मंदिराची। ही माता भक्तांचे दुःख दारिद्र्य नाहीसे करून त्यांना सुख समृद्धी प्रदान करते। आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आजची शंखयात्रा कशी वाटली। आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, तुमचा एक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ती म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन। चला तर मग पुढच्या आध्यात्मिक प्रवासात भेटूया तुमच्या या शंखयात्रेत। शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे। जय संतोषी माता।